नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। येत्या 22 जानेवारीला आहे गणेश जयंती। यालाच विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा तिलकुन चतुर्थी असे देखील म्हटले जाते। या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला। गणेश जयंतीला गणपती बाप्पांची यथोचित उपासना केल्याने शुभ फलप्राप्ती होते। आपल्या जीवनात असणारे सर्व संकटे अडचणी दूर होतात। आपल्या जीवनामध्ये याचा शुभ परिणाम पाहायला मिळतो आणि अनेक संकटापासून मुक्ती मिळते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश जयंतीला काही खास उपाय करायचे आहेत। हे उपाय आपल्याला असणाऱ्या आर्थिक समस्या, त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी, मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, कर्ज झाले असेल तर ते फिटण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये पैसा जर येत नसेल तर त्यासाठी देखील आपण काही खास उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। गणपती बाप्पा हे विघ्नहार्ता आहेत, त्याचबरोबर ते बुद्धीची देवता देखील आहेत। त्यामुळे गणेश जयंतीला आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी काही खास उपाय आपण करू शकतो। घरामध्ये पैसा येत नसेल, आर्थिक समस्या वाढल्या असतील, घरामध्ये पैसा येण्यासाठी आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी गणेश जयंतीला काही खास उपाय आपण करायचे आहेत। हे उपाय आपण घरी देखील करू शकतो आणि मंदिरात जाऊन केला तरी देखील छान। परंतु आपण घरामध्ये जे मंत्र पठण करतो त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होते। त्यामुळे आपण हे उपाय घरी सुद्धा करू शकतो आणि मंदिरात जर करणार असाल तर मंदिरात देखील तुम्ही हे उपाय केले तरी देखील चालेल। गणेश जयंती आहे तर आपल्याला गणपती बाप्पांना आवर्जून या दिवशी अभिषेक घालायचा आहे। हा अभिषेक तुम्ही पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने घालू शकता। तर आपण एका तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे, गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे। हा अभिषेक घालत असताना आपण गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हटला तर चालेल किंवा अथर्वशीर्ष म्हटले तर चालेल। अथर्वशीर्ष तुम्ही एकदा म्हणू शकता, 11 वेळा म्हणू शकता। 11 वेळा अथर्वशीर्ष आपल्याला म्हणायचे असेल तर पहिल्यांदा आपण जे 10 वेळा अथर्वशीर्ष म्हणतो ते फलश्रुतीपर्यंतच म्हणायचं आहे आणि 11व्या वेळी ज्यावेळी आपण अथर्वशीर्ष म्हणतो ते फलश्रुती सहित संपूर्ण म्हणायचे आहे। फलश्रुती म्हणत असताना अभिषेक घालण्याची आवश्यकता नाही। आता बरेच जण म्हणतील की आम्हाला अथर्वशीर्ष येत नाही, अवघड आहे, मुलांना पण येत नाही, तर अशा वेळा गणपती स्तोत्र म्हटले तरी देखील चालेल। आपण 11व्या गणपती स्तोत्र म्हणून जरी अभिषेक घातला तर देखील चालेल। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपण नेहमी ज्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि विधिवत त्यांची पूजा करायची आहे। गंध, फूल, अक्षदा, दुर्वा, फुले अर्पण करायची आहेत। त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी गणपती बाप्पांना तिळाच्या लाडवांचा नैवेद्य देखील दाखवला जातो। ही गणेश जयंती माघ महिन्यात येत असल्या कारणाने याला माघी गणेश जयंती देखील म्हटले जाते। त्याचबरोबर गणपती बाप्पांनी या दिवशी विनायक अवतारामध्ये जन्म घेतला म्हणून या जयंतीला विनायक चतुर्थी देखील म्हटले जाते। घरामध्ये पैसा यावा, तो टिकावा, घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी गणेश जयंतीला आपल्याला एक उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरात देखील केला तरी चालेल। मंदिरात जाणार असाल तर जाताना आपल्याला 21 दुर्वा घेऊन जायचे आहेत, 1 जास्वंदीचे फूल, 1 नारळ, त्याचबरोबर आपण मोदक घेऊन जायचे आहेत, एखादा गोड पदार्थ किंवा या दिवशी तिळाच्या लाडवांना खूप महत्त्व आहे। या दिवशी आपण गणपती बाप्पांना आवर्जून तिळाचे लाडू अर्पण करायचे आहेत, कारण या चतुर्थीला तिलकुन चतुर्थी असे म्हटले जाते। त्यामुळे आवर्जून या दिवशी तिळाच्या लाडवांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। घरी दाखवू शकता किंवा मंदिरात दाखवू शकता। आर्थिक समस्येसाठी आपण उपाय करत असताना आपण जी जास्वंदीची फुले नेली आहेत ती गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। जो नारळ नेला आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपण ज्या 21 दुर्वा घेतली आहेत त्यातील 1 दुर्वा आपण हातामध्ये घ्यायची आहे, गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि ती दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। आणि यानंतर आपल्याला संकटनाशक गणपती स्तोत्र म्हणायचं आहे। परत दुसरी दुर्वा घ्यायची आहे, ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे आणि परत एकदा संकटनाशक गणपती स्तोत्र म्हणायचं आहे। असे 21 दुर्वा अर्पण करत 21 वेळा संकटनाशक गणपती स्तोत्र म्हणायचे आहे। 21 दुर्वा अर्पण करून 21 वेळा संकटनाशक गणपती स्तोत्र म्हटल्यानंतर आपण जो काही नैवेद्य नेला आहे तिळाच्या लाडवांचा किंवा मोदकांचा तो गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। तर त्यातला थोडा प्रसाद म्हणून आपण घरी आणायचा आहे आणि घरातील सर्वांनी तो खायचा आहे। मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी, मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी जर उपाय करणार असाल तर आपल्याला यासाठी 21 हिरवे मूग लागणार आहेत। हे मूग चांगले असावेत, खराब झालेले नसावेत, किडलेले नसावेत। तर आपल्याला 21 मूग घ्यायचे आहेत। यातील 1 मूग हातामध्ये घ्यायचे, गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि 1 मूग आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपण 21 मूग अर्पण करत 21 वेळा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हिरवे मूग हे गणपती बाप्पांना का अर्पण करायचे तर हिरवे मूग हे बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात।
बुध ग्रह हा बुद्धीचा कारक असल्यामुळे आणि गणपती बाप्पा सुद्धा बुद्धीचे दैवत असल्यामुळे आपण हिरवे मूग गणपती बाप्पांच्या चरणी आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी हे हिरवे मूग अर्पण करायचे आहे। हा उपाय तुम्ही घरी केला तरी चालेल किंवा मंदिरात केला तरी चालेल। घरी केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी हे मूग जेवणामध्ये वापरले तर देखील चालेल। गणेश जयंतीला आर्थिक समस्येसाठी आपले कर्ज फिटण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला अखंड 21 तांदूळ लागणार आहेत। तर हे तांदूळ आपल्याला कुंकू टाकून लाल करायचे आहेत आणि हे लाल तांदूळ आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे। यातील एक तांदूळ घ्यायचा आहे, गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, इदम अक्षदम गण गणपते नमः, इदम अक्षदम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक एक अक्षदा आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहे। अशा प्रकारे आपण आपल्या आर्थिक समस्येसाठी, मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी, कर्ज फिटण्यासाठी हे उपाय गणेश जयंती दिवशी करू शकता। अतिशय प्रभावी उपाय आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, संकट दूर करणारे आहेत। तर आवर्जून आपण आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी, कर्ज फिटण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे उपाय आपण आवर्जून गणेश जयंतीला करायचे आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ इथे संपवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।